सो हा आंबा आहे. आंब्याला इंग्लिशमध्ये मँगो म्हटलं जातं, परंतु याचं जे बायोलॉजिकल नॉमेनक्लेचर आहे IUPAC नॉमेनक्लेचर, त्याला मँजिफेरा इंडिका म्हणून ओळखलं जातं. भारत हा जगातील सर्वात मोठा आंबा उत्पादक देश आहे. साधारणतः जगाच्या मार्केटमध्ये 63% आंब्याचं उत्पादन एकटा भारत घेतो. भारतामध्ये प्रामुख्याने दोनच प्रकारचे आंबे सापडले जातात. दोन प्रकारच्या जाती आहेत. एक असतो देवगड हापूस आंबा, एक असतो रत्नागिरी हापूस आंबा. तर भारतामध्ये पश्चिम किनारपट्टीवरती म्हणजे आपल्या कोकण रिजनमध्ये आंब्याचं उत्पादन घेतलं जातं. जो देवगड हापूस आहे तो सॅप्रन कलरचा असतो, त्याला वेट असतं, तो स्लाइटली चांगल्या कलरमध्ये असतो आणि साईज पण त्याची चांगली असते. त्यामुळे तो रत्नागिरी हापूसपेक्षा वेगळा आहे. त्या तुलनेत जो रत्नागिरी हापूस आहे तो अशाच प्रकारचा असतो. तो साधारणतः जास्त पिवळ्या कलरचा असतो, त्याचं वेट लाईट असतं, त्याची साईज कमी असते. तर जगाच्या मार्केटमध्ये जर पाहिलं तर देवगड हापूस हा रत्नागिरी हापूसपेक्षा 15% जास्त किमतीला विकला जातो. आता भारतामध्येच आपल्याच भागामध्ये का बरं, कोकणामध्येच का बरं आंब्याचं उत्पादन जास्त घेतलं जातं? तर आंब्याला लावण्यासाठी किंवा त्याचं पीक घेण्यासाठी जी सॉईल लागते ती लॅटरेट लाल कलरची सॉईल लागते. आणि हा जो कोकण पट्टा आहे सावंतवाडी, कणकवली, वेंगुर्ला ह्या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये लाल सॉईल सापडते. त्यामुळे त्या ठिकाणी आंब्याचं उत्पादन जास्त घेतलं जातं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आंबा हा फळांचा राजा आहे आणि राष्ट्रीय फळसुद्धा भारताचं हे आंबाच आहे. थँक्स.